नमस्कार. पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवैध तंबाखू तस्करीविरोधात पालघर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 38,43,866 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू साठा आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली 4 वाहने जप्त करण्यात आली आहेत. 16 जुलै रोजी तलासरी, मनोर आणि कासा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही संयुक्त कारवाई करण्यात आली. तलासरी येथे 2 कारमधून तंबाखूची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली, तर मनोर येथे एक संशयित वाहन सोडून पसार झाला असून ते वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील अवैध तंबाखू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा पालघर पोलिसांनी दिला आहे. अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलसोबत राहा.